वासुदेवाच्या येण्यानं गाव झालं जाग. अहो वासुदेवाच्या येण्यानं गाव झालं जाग. अन दान पावलं राम नाम मुखान. दान पावलं राम नाम मुखान. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी. अहो उजळून आलं आभाळ रामाच्या पारी. अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. तुमच्या आधी पाखर उठली घरट्यात गा घरट्यात. गाय वासरू बैल चालली गोठ्यात गा गोठ्यात. किसनाच रूप हे आलं चालून दारी. अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. सूर्या संग ईर्षा धरतोय अंधार गा अंधार. उजेड त्याला गिळतो म्हणून बेजार गा बेजार. पापाच्या मोर पुण्याई पडती या भारी. अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. नारायणाचं रूप घेऊन धरतीला गा धरतीला. अन इरसरीन चांद संपवी रातीला गा रातीला. ही जिद्द कल्याणा पायी असावी सारी. अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. आई माणसं घेतल्यात ना आज खुरपायला. अरे होय बाबा घेतल्यात. तू तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे. रानातल्या कामाचं बघते माझं मी. मी नाही तुला कामात मदत करू लागणार तर मग दुसरं कोण करणार आहे का? आणि तुला एकटीला होणार आहे का हे सगळं? अरे बाप गेल्यापासून प्रपंचाची जबाबदारी आहे की तुझ्याच अंगावर. सकाळी लवकर उठतोस, गुरांना चारा देतोस, दूध घालतोस, कॉलेजला जातोस आणि तिथून आल्यावर परत रानातली कामं करतोस. मग नको करू का? अरे केली पाहिजेस र. पण या प्रपंचाच्या पायी तुझं शिक्षण नाही थांबलं पाहिजे. ही पुस्तकं ठेवतोस गुंडाळून आणि गाड्यावानी राबतोस. अगं आई काठावर का होईना पास होतोय ना मग बाद झालं. आणि पेपर आल्यावरती येईन अभ्यास करता. आणि एक दिवस अभ्यास नाही केला काय नाही होत. पण एक दिवस पोटाला नसलं ना काय होतं माहिती आहे मला. मी आहे की. मी बरी तुला उपाशी राहू देईल. आता मी उपाशी राहणार नाही याची काळजी तू घेणार. मग तू उपाशी राहणार नाही याची काळजी मी नको घेऊ का? बरं बाबा तुला काय वाटतंय ना तसं कर. पण ह्या कामाधंद्यापायी शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नको. आमचं तर आयुष्य गेलं मातीत. पण तुझं नको जायला. अगं नाही आई आता रोज कॉलेजला जातोय की. हाय का एक दिवस तरी सुट्टी सांग बरं तू. दूध घालायला लागतंय म्हणून रोज तू कॉलेजला जातोस. मला काही कळत नाही होय. अगं आई दूध पण घालणं होतं आणि कॉलेजला पण जाणं होतं. एकाच ह्याच्यात दोन कामं. बरं जा लवकर. कॉलेजला जायला उशीर होते. बरं जातो मी. आणि खुरपून घ्या आज सगळं. बर ढिकतू नको उचलू मी उचलेल आल्यावर. आणि चांगलं शिपण असलं तर साईडला काढून ठेव. मी गुरांना घेऊन येईन. बरं जा उशीर होते जाय. ए दूधवाले रोज 1 लिटर दूध घालशील का? 6 महिने पेमेंट थकवल्यावर मी काय गावातलं कोणी सुद्धा दूध नाही टाकायचं तुम्हाला. कोणाचं थकवलं रे?
अहो दिलंयच कोणाचं? जे जे तुम्हाला दूध घालत होते ना सगळे डेअरीला घालायला लागल्यात. आठवड्याला पगार होतो तिकडं. अरे 1 लिटर दुधात 5 कप चहा होत नाही, निव्वळ फुळूक पाणी. कसले पैसे द्यायचे यांना? डेअरीला बरं फॅट लागते त्यांची. अरे तिथं चेक करायला मशीन असती म्हणून भेसळ करत नाही भडीचे. मग तुम्ही एक काम करा, फॅट चेक करायची मशीन घ्या, मग मी तुम्हाला दूध टाकतो. म्हणजे तुझ्या 1 लिटर दुधासाठी मशीन विकत घेऊ का? हो, मला नाही तुम्हाला दूध टाकायचं, जाऊ द्या. माजले दूधवाले. 10-12 म्हशी घेतो का नाही बघ. पालताच तोरा दिसतोय अध्यक्षाचा. बाया काय म्हणत होते अध्यक्ष? भुरट आहे ती. का काय झालं? जाऊ दे. बरं येताना पिंडीचं पोत आणायचं आपल्याला. आणू की मग. एवढा उशीर असतो का ग? तुझ्यासारखं उठलं की डायरेक्ट कॉलेजला नसते निघायचं मला. घरातला सगळा स्वयंपाक दोन्ही भांडी करायला लागतात. आई जाते सकाळीच राहणार. आणि आज आले तेच बघ. आले तेच म्हणजे येणार नव्हती काय आज? अण्णा नग जाऊ म्हणत होते, रानात काम आहे. पण आले बाई कशी तरी. बरं चल लवकर, तसं वाट बघत असेल तिकडं. उशीर झालेला आवडत नाही एक तर त्याला. बया तू कॉलेजला नेमकी शिकाय येते का त्या तुषारला भेटा येते? दोन्ही पण. दोन्ही पण? अगं हा, मग कॉलेजला जातानाच त्याला भेटता येतं ना. तसं भेटायचं म्हणल्यावर घरच्यांना काय सांगणार? तुझ्या घरच्यांना एखाद दिवशी कळलं ना, तुझ्या बरं माझी बी वाट लागायची. नाही काय होत ग, चल. काय नाही व्हायचं. तुला तुझ्या त्या तुषारला भेटता यावं म्हणून घरातनं रोज अर्धा तास आधी निघायला लागतंय मला कॉलेजला. सुमे, तू माझी बेस्ट फ्रेंड आहे ना, मग माझ्यासाठी एवढं बी नाही करू शकत? बया बेस्ट फ्रेंड म्हणून अजून काय काय करून घेणार आहे माझ्याकडनं काय माहित. गप ग, चल. आधीच उशीर झालाय आणि चाललंय नुसतं. ते बघ तुझा हिरो वाट बघतच थांबलाय. काय कामधंदा असतो का नाही आला दुसरा? माझा हिरो दिसतो आणि सोबत तो दूधवाला आहे तो नाही दिसत वय? नाही दिसत, आंधळी झाली आम्ही. त्याच्या वेळेला बरी आंधळी होती तू. कधी आलास? ए बाया, आता या फालतू चौकशी करण्यात वेळ नका घालूस. उरक लवकर, मला अजून कॉलेजमध्ये जाऊन फी पण भरायच्या. तुषाऱ्या, हा अरे हिच्यापेक्षा हिच्या मैत्रिणीच लय काय झाली. ए माया, तू कशाला मध्ये मध्ये चोंबडेपणा करतोस? अभ्यास केलाय का? हे ना बाबा लवकर, हे तर एखादा प्रश्न विचारायची. हा जातो, थांब ना. मला म्हणती लवकर उरक आणि आता स्वतःच भांडण करत बसली वय. ए बया, मी नाही भांडत. बरं बस मग जरा, आलेच मी. या लवकर. ए प्राची, हा, तिकडे बघ मासा कसा हवेत उडतोय तो. अरे खुळ्या, मासा नाही ते पाखरू आहे. पाखरू आहे ते. हा मग मला वाटलं ते मासाच आहे, असं नाही डॉल्फिन वाली. म्हणलं आपल्या तयात कुठून डॉल्फिन आली. बरं ते जाऊ दे. हा आज काय आणले माझ्यासाठी? अगं रोज रोज काय गिफ्ट देणार आहे तुला? आज आहे ना आपण असंच प्रेमाने गप्पा मारू. ते तर रोजच करतोय की. पण तू काल बोलला होता ना आज काहीतरी स्पेशल गिफ्ट देणार आहे म्हणून. अरे यार सॉरी बरं का प्राची, आज मी आहे ना नेमकं गिफ्ट आणायचंच विसरलो. उद्या नक्की देतो तुला. शी बाबा, अख्खा मूडच घालवला तू तर. कसं काय? मग मी किती खुश होते तू काहीतरी गिफ्ट देणार आहे म्हणून. असं आशेला लावून मन नसतं मोडायचं. रुसली काय मग? ए रुसूबाई, इकडे तर बघ. अय्या, आणलं होतं तर खोटं कशाला बोलला? कारण मला बघायचं होतं ही रुसूबाई रुसल्यावर कशी दिसते ती.
खुश का आता? हा, थँक्यू. टाइम काय झालाय? घड्याळ नाही काय? तुला काय करायचंय? बरोबर, घड्याळ नाही म्हणूनच टाइम सांगत नाही. असतं तर सांगितलं असतं. अभ्यास केलाय का? बरोबर, केला नाही म्हणूनच सांगत नाही. आज पण सरांचा मार खाणार वाटते. लोक कॉलेजला कशाला येतात काय माहिती. अभ्यास नाही करायचा काय नाही, नुसतं बोंबलत यायचं. कॅडबरी आवडते का तुला? का तुझ्या बापाची फॅक्टरी आहे? बापाची फॅक्टरी तर नाही, पण एक होती, दिली असती तुला. खिशातच घेऊन येतो का काय? दिसली पोरगी की लगेच द्यायला. किती पोरींना देतो असं दिवसभरात? छे छे, मी कोणत्या पोरीला नाही देत. मला आवडती म्हणून मी माझ्या खिशात ठेवतो. वय ना, मग खा की तुझं तूच. किती भारी वाटतं ना असं तळ्याच्या कडेला तू आणि मी सोबत. भारी तर वाटते, पण आता जायला लागन. लगेच? बाहेर डिरेल दूध घालायचंय ना, परत डेअरी बंद होईल. शी बाबा, आत्ताच तर आलो होतो की आपण. येऊ परत, त्यात काय एवढं तर. चल. आयला माया, हे काय बघतोय मी? आम्ही गेलो त्यावेळेस तू तिकडं होता, ती इकडं होती, आणि आता बघतोय तर काय तू इकडं आणि ती तिकडं. तुला काय करायचे? तुझं झालं ना काम? हा झाले. चल मग. बरं चल. एवढा वेळ काय करीत होती ग? काय नाही ग, चल. पग कसला बावळट आहे, कागद अंगावर फेकतोय. अगं उचल की मग, लव लेटर दिला असेल बघ त्यांनी. बाई प्राचे, तुझं तरी काय बी असतंय. अगं कॅडबरीचा उष्ट कागद येतो. तुला काय माहिती असेल त्याच्यात लव लेटर, बघ की. मला खायची काय विचारत होता, मी नाही म्हणले ना, म्हणून मुद्दाम फेकून गेलाय. ए बाई, नको घेऊ ते, शिवी तरी नको देऊ. चल. चला घ्या किटली, चला. झाकण ढिलं करीत हो, माझं दूध घ्या ना आधी, मला कॉलेज जायला उशीर होतोय. अरे पुढे नंबर दिसतात का नाही आपल्याला? हा, उशीर होतोय म्हण. अरे उशीर सगळ्यांनाच होतो बाबा. हे तो उभी आहेत का, येडे म्हणून उभी आहेत का काय? त्यांना पण उशीर होतोय ना, का ते असेच दिलेत सोडून? तुषार, हा. तुझा येतो दूध घालून मी. अरे बुडालं तर बुडालं एखादे लेक्चर, तो दूध घालूनच जाऊ. मया मी काय म्हणतोय, आयुष्यभर जर अशा धाडा काढत राहिले हो, तुमची लग्न होतील काय? अहो, इथं मला कॉलेज जायला उशीर होतोय आणि तुम्ही आमच्या लग्नात काय बघताय? नाही, माझं काय म्हणणं आहे, माया का बिअर शॉप आहे, एवढी चांगली डेअरी आहे, तरी माझ्या बारक्या भावाचं लग्न राखाडलंय म्हणून म्हटलं. मग मी काय करू? कॉलेजला बघ नाही का ती पोरगी? 110 नंबर आहे माझा. कोणाचा? माझा 110 नंबर आहे. कॉलेजवरून आले जातो किटली घेऊन. हा द्या. खाताय मोकार. ह्यो माह्याकडे दूध टाकतोय का मी त्याच्याकडे टाकतोय काय कळा ना. घ्या किटली घ्या, जरा झाकण दिलं ठेवीत जा.
धरा चला चला साहेब चला लग्नाला जायचे एक तर मला. अण्णा बोलवलं होतं. बरं झालं आली. एक काम कर, घरी जा, चहा ठेव आणि वावरात माणसं आहे का त्यांना चहा नेऊन दे. मी उरकलं की येतोच तिकडं. अण्णा मला प्राचीकडे जायचं होतं. आता दिवसभर तिच्या संगच होती ना कॉलेजला, आता परत कशाला जायचंय? ते गाईड आणायचं होतं. सकाळी तिचा अभ्यास पूर्ण नव्हता झाला ना, म्हणून नाही आणलं सकाळी. बरं जा, मीच घेऊन जातो चहा. तुम्ही तुम्ही करणार वेळ चहा? आणि मग मला काय दाढ भरली? अण्णा किती करता ना तुम्ही? अगं परपंच आहे पुरी, करावं लागते. मला ना तुम्हाला मदत करायची लई इच्छा असती, पण हे कॉलेज आणि अभ्यास त्याच्या नादात काही करताच येत नाही बघा. अगं मग दे की कॉलेज सोडून. नाही ना अण्णा, शिक्षण आजच्या काळात लय गरजेचं आहे आणि मी शिकून लय मोठी होणार आहे. तुम्हाला काय बी काम करायला नाही लागणार, असं काहीतरी करणार आहे बघा. तुला काय करायचंय ते कर बाई. एकदा का तुझं लग्न झालं ना, मग माझी जबाबदारी संपली, मग मी मोकळा. मी काय लगेच लगीन नाही करणार हा अण्णा. शिकून स्वतःच्या पायावर उभी राहीन, तुमची सगळी स्वप्न पूर्ण करीन आणि मग त्याच्यानंतर ना बघू लग्नच. बर बाई, शिकून चांगली मोठी ऑफिसर हो. आम्हाला तर नाही भेटलं शिकायला, तुम्हाला भेटते तर शिका. फक्त आमच्यासारखी आयुष्याची माती करू नका म्हणजे झाले. अजिबात नाही अण्णा. अहो मातीत राहून आभाळाला टेकायचंय मला, म्हणजे पडायची भीतीच नाही राहणार. ते कसं? ते कळल तुम्हाला एक दिवस. काय माहितीये का पोरी, तुमच्यासारख्या शिकलेल्या लोकांच्या आहे ना मोठ्या मोठ्या गोष्टी मला काही कळत नाही. मला फक्त एवढं कळतं का माणसानं जे बी करावं ना ते चांगलं करावा. म्हणजे उद्या पांडुरंगामोर जरी गेलो ना तरी भक्तिभावानं हात जोडता आला पाहिजे, शर्मेनं नाही. वय अण्णा, आपल्या पांडुरंगाला बी आवडल आणि तुम्हाला बी आवडल असंच काहीतरी करणार आहे मी. बरं बरं चालते, जा मग आणि लवकर ये. वय चला चहा ठेवायला लागेल. आयो माणसं वाटबीट चुकली की काय? का वावर बघायला आल्यात आमची? अय माया, या वाट्याला काय फक्त तुझं एकट्याच वावर आहे वय? आमचं बी आहे, कळलं ना? मग हाय की, मी कुठं नाही म्हणलो तवा. मग जा की गप गुमान आणि इकडे बोंबलं थिंडण्यापेक्षा तो अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण कर. सर रोज मारतात, तुला जरा पण काय वाटत नाही का र? ज्याच्या घरी बाप नसतो ना त्याला दुनियेने कितीही मारलं ना तरी त्याला काहीच फरक नाही पडत. मग आयुष्यभर अशा दारात काढत बसणार आहेस वय? अभ्यास कधी करणार? अगं वावरातली सगळी काम मला एकट्यालाच करावं लागते आता. लय जीव जमतो, अभ्यास करायचं मनच होत नाही आणि त्यात सकाळ सकाळ उठून दारा काढावं लागते आता. लय बॉम्ब पाडतो काम करून. तुझ्या त्या फालतू मित्राला राखण थांबतो, त्याला बोलवत जा की कधीतरी काम करू लागाय. माझा मित्र फालतोय आणि तुझी मैत्री लय शाजूक आहे का ग? ए, तुझाच मित्र मागा लागला होता तिच्या. रोज माग पुढं घेट्या घालायचा, त्याच्यामुळेच बिघडली ती. मग मी पण माग लागलो होतो की तुझ्या, तू का नाही बिघडली? मला नाही असल्या भानगडीत पडायचं, कळलं ना? का? मला शिकायचंय. आणि तिला नाही का शिकायचं? मग शिकायचंय की. तरी पण ती हा म्हणाली, कारण तिला फक्त पास व्हायचे. तू नाही म्हणली कारण तुला शिकायचे, पुढं जायचे, मोठं व्हायचे. हाच तर फरक आहे तुझ्यात आणि तिच्यात.
मग तुला नाही का शिकायचं? तुला नाही का मोठं व्हायचं? आम्ही शेतकरी आहे बाई. भले आमच्याकडे पैसा कमी असेल पण आम्ही लोकांचं अन्न पिकवतो. आम्ही काल पण मोठं होतो, आज पण मोठे आणि उद्या पण मोठंच राहणार.